माझ्या घरातल्या कोणासोबतच काही चुकीचं घडू नये एवढीच इच्छा होती माझी, म्हणून मी रेणुका त्यांना खाण्यापासून अडवलं. काही चुकलं का माझं? एक मिनिट. रेणुकाताई, आपल्या सगळ्यांना पोटभर खाता येईल इतकी दिंड बनवली मी, तुम्ही आतली खा. रेणुकाताई, हे घर तुमचं आहे आणि कायम तुमचंच राहणार. या घरावर माझ्यापेक्षा जास्त हक्क तुमचा आहे आणि तो कायम तसाच राहील. घे तुझं आहे ना दीदी, त्या कावीळ झालेल्या माणसासारखं आहे. त्याला कसं सगळं जग पिवळं दिसतं, तसं तुला अर्पिता मॅडमनी काही केलं की काही विचार न करता तू चूक आहे का बरोबर आहे हे न बघता त्यांच्यावर सरळ आरोप करतेस. वाटेल ते बोलत सुटतेस त्यांना. इतकी कटुता मनात बरी नाही ना. यामुळे सगळ्या घराला त्रास होतो हे तुला लक्षातच येत नाही. समीर, आता जरा जास्तच होतंय तुझं. नाही म्हणजे असा प्रसाद खाऊ नये ही प्रथा मला माहित नाही का? पण ही काय पद्धत झाली का हात अडवण्याची? नीट सांगता येत नाही तुझ्या बायकोला? आई, लहान तोंडी मोठा घास घेतेय. पण एक गोष्ट सांगू का, गैरसमज हा नात्यांचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. काही क्षणांच्या गैरसमजाची किंमत काही नात्यांना वर्षानुवर्ष मोजावी लागते. त्यामुळे आपल्यात कधीही एकमेकांसाठी आपल्या मनात कधी असा कुठला विचार आला ना, तर आपण लगेच अंदाज नको बांधूया. आपण बोलू, चर्चा करू, त्यावर काहीतरी मार्ग काढू, पण आपल्यातलं नातं जपू. तुम्ही हे खा आणि मला सांगा कसं झालंय. काय प्लॅन मध्ये चेंज म्हणजे व्हॉट डू यू मीन? सो अर्पिताला तुझ्यावर डाऊट आहे, त्याचा फायदा घ्यायचा आपण. म्हणजे हे सगळं आपल्याला लवकरात लवकर करायचंच आहे, पण एक महत्वाची गोष्ट करायची ज्यामुळे अर्पिता तुझ्या आणि निकीबद्दल ज्या कोणाकडे डिस्कस करेल ना, ते तिच्यावर विश्वासच ठेवणार नाहीत. काय बोलते? मला काही कळत नाही. काय बोलतेस तू? गरज नाहीये. हॅलो, हॉटेल सनफ्लॉवर इन. हॅलो, सो दिस इज राजसी भडकमकर हिअर. ॲक्च्युली ना माझ्याकडे तुमचं गिफ्ट वाउचर आहे एक. नंबर 592. हां, सो मला ह्या वाउचरच्या अगेन्स्ट परवाचं बुकिंग हवं आहे तुमच्या हॉटेलमध्ये. मिळेल? ग्रेट ग्रेट, बुक इट. या, इट्स डन. परवा तुला निकीला घेऊन हॉटेलमध्ये जायचं. हे राजसी, दिस इज टू अर्ली यार. हे बघ, परवा खूप घाई होतीये. मी मेंटली प्रिपेअर्ड नाही या सगळ्यासाठी. तुला डोकं नाहीच ना वापरायचं आहे. माझा प्लॅन तुला एक्झिक्यूट करायचा आहे. सिम्पल. बी रेडी फॉर इट. तू आत्ता म्हणालीस ना प्लॅन मध्ये चेंज आहे. आत्ता म्हणालीस ना प्लॅन मध्ये चेंज आहे, मग का परत हॉटेलमध्ये घेऊन जायचं? काय आहे? सलील, कसा आहेस ना तू? ड्रामा कळतच नाही तुला. सो प्लॅनचा फर्स्ट हाफ तसाच राहणार आहे. खरा चेंज सेकंड हाफमध्ये, द नेक्स्ट पार्ट. आई, मी नैवेद्य विसर्जित करून येते. सलील कुठे? इथेच होता ना तो? त्याला पाया नाही पडायचंय का? सो तू निकीला घेऊन जायचं आहे हॉटेलमध्ये, आणि हे अर्पिताला ऑलरेडी माहीत असायला हवं.
तुला कळतंय ना तू काय बोलतेस? वहिनीला जर आधीपासून माहिती असेल तर ती आम्हाला हॉटेलपर्यंत जाऊ देणार आहे का? लिसन टू मी. वहिनी व्हॉट? सलील, इथे कोणी होतं का? मला असं का वाटलं की मला बघून कोणीतरी लपलं. राजसी नाही, पण राजसी मला बघून का लपेल? हे मला नाही सांगायचं. परवा तुला निखिलला हॉटेलमध्ये घेऊन जायचंय. मी जे सांगेन, जसं सांगेन तसंच करायचं. परवा परवा ब्रोचा बर्थडे. येस, इट्स समीज बर्थडे, राईट? हा, मग तर काय चांगलाच मुहूर्त आहे. विशिंग यू a very, very sad birthday this year, darling. In advance. Bye. हा निकी, बोल ना. जीजू ती कुठे? ती कॉल उचलत नाहीये. मी कधीपासून तिला फोन ट्राय करते. अगं हो, ते आज नागपंचमी आहे ना, तर त्याच गडबडीत आहेत त्या आता नैवेद्य विसर्जित करायला गेलेत. फोन सायलेंटवर असेल, कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसेल. पण तू बोल ना. जीजू ते निकी, काय झालं? तुझा आवाज का असा येतोय? निकी, हे बघ, तू ज्या हक्काने आणि विश्वासाने तुझ्या दीदीशी बोलू शकतेस, त्याच हक्काने आणि विश्वासाने तू माझ्याशी बोलू शकतेस, हे माहिती आहे ना तुला? जीजू मला खूप टेन्शन आलंय. आज नचिकेत दादांनी भाडेकरू पाठवलं होते जागा बघायला. नचिकेत दादांनी ऍडव्हान्स घेतलाय. सोमवारपासून राहायला येणार आहेत ते. जीजू, रविवारपर्यंतचाच वेळ आहे आपल्या हातात आणि जागेचं काहीच होत नाहीये. तू शांत हो आधी. बाबा आहेत तिथे? हो आहेत ना. दे जरा त्यांना. हा, बाबा जरा बाहेर आहे ना. काय ग? बाबा, जीजूंना तुमच्याशी बोलायचंय. माझ्याशी? काय ग, पण कशाबद्दल? बाबा सॉरी, मला काही सुचत नव्हतं म्हणून मी त्यांना सगळं सांगितलं. तू पण ना. दे आता. हा, बोला जावई बापू, बोला. बाबा, कसे आहात तुम्ही? तब्येत कशी आहे तुमची? हो ना, बरी आहे. हे बघा बाबा, मला तुमची मनस्थिती लक्षात येते, पण तुम्ही काळजी करू नका. रविवारपर्यंत तुम्हाला घर मिळवून देण्याची जबाबदारी माझी. हा, हो पण मी बघतो म्हणलं ना. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अजून किती आणि काय काय करणार आहात आमच्यासाठी?
हा ते आपण प्रदर्शन वगैरे जे करायचंय ना, आभार प्रदर्शन, ते आपण नवीन घरी करूया. हा आत्ता काही नको. मी उद्या तुम्हाला सकाळी भेटायला येतो. आपण आपल्या एरियामध्ये घर बघायला जाऊया. तुमच्या डोक्यावर छप्पर कायम राहील याची जबाबदारी माझी आहे. चला ठेवू मी. अहो हा काय झालं? टेन्शन मध्ये का दिसताय? कोणाचा फोन होता? काय करू? खरं सांगू काय ना? नाही नको. सणाचा दिवस आहे. चांगल्या मूडमध्ये अर्पिता मॅडम. फार कमी वेळा त्यांच्या वाट्याला असे क्षण येतात. अहो काय काय झालंय? कुठे हरवलात? छान दिसताय तुम्ही. सकाळपासून 3 वेळा सांगितलंय तुम्ही. सांगा ना, फोन कोणाचा होता? अहो ते आपले कस्टमर्स. आपण टिफिन सर्व्हिसेस सुरू केल्यात ना परत. सगळे खुश आहेत. नक्की? म्हणजे त्यांचाच फोन होता ना? अहो खोटं का बोलू मी? ठीक आहे, चला जेवण करून घेऊ. जेवण झालं की ही जड साडी बदलायची आहे मला. आलो चालेल. हा या लवकर. अहो हा? काय झालं? काल रात्री तुम्ही मला काहीतरी सांगत होता ना. सॉरी, मी खूप दमलेले ना, त्यामुळे मला कधी झोप लागली कळलंच नाही. सांगा ना, काय सांगत होता तुम्ही? काल रात्री ना ते सांगायचं होतं. ते ह्याच्याबद्दल, आपल्या किचन बद्दल. समर्पिता किचन बद्दल? हा म्हणजे नाव किती छान वाटतंय बघा ना. असं समर्पिता म्हणजे समीर अर्पिता समर्पिता. म्हणजे असं 2 वेगळी माणसं आहेत असं वाटतच नाही. तिसऱ्या कोणाला तरी वाटेल की ही 2 वेगळी माणसं नाही आहेत, एकरूप झालेलं आहेत 2 जण ना. हे बोलायचं होतं तुम्हाला? हो, म्हणजे बाकी विशेष काही नाहीये. शपथ हेच बोलायचं होतं. अहो मग एवढे सिरियस का होताय? चला जेवायला. आणि हो, ते समर्पिता किचन बद्दल जे बोललात ते खरंय. सो फायनली तू सांगितलंस प्रूला सगळं. या दुसरा काहीच ऑप्शन नव्हता रे. ऑनेस्टली या मोमेंटला मला ती आणि जिजूंचाच आधार वाटतोय. आणि मी तू तर माझा सगळ्यात मोठा इमोशनल सपोर्ट आहेस. पण सलील, मोठी भावंड असण्याचं फिलिंगच वेगळं असतं ना. आय मीन एक सेफ स्पेस असते ना, की काही झालं तरी ते सांभाळून घेतील. दी आहेच. आधी दादासोबतही असंच बॉन्डिंग होतं रे. मोठ्या भावंडांकडे कसं मन मोकळं केलं की रिलॅक्स वाटतं. आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील असं फील होतं ना. फॉर्च्युनेटली मला तसे दी जिजू मिळालेत. आणि तुलाही.
तू प्लीज मिसअंडरस्टँड करून घेऊ नकोस मला. चिल निकी, मी काही मिसअंडरस्टँडिंग नाही करून घेतलं. इट्स ऑल गुड. आणि तू जे केलंस तर करेक्ट आहे. सलील, मला ना या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून लवकरात लवकर सुटका हवी आहे रे. हा रोजचा स्ट्रेस, हे टेन्शन नाही सहन होत आता. मला लिटरली आठवतच नाहीये रे मी लास्ट असं छान कधी फील केलं होतं. मन मोकळे हसले कधी होते नाही आठवत आहे. आय कॅन अंडरस्टँड निकी. तुझा सगळा स्ट्रेस दूर करण्यासाठी तर मीच काहीतरी करणार आहे. तू काय करणार आहेस? हे बघ, थोड्या वेळासाठी ना मी तुला या सगळ्यापासून खूप लांब घेऊन जाणार आहे. काय कसं करणार आहे ते सांगेन मी. पण निकी हे बघ, कुठलेही प्रश्न नाही विचारायचे. हा, मी जे सांगतोय, जसं सांगतोय तसं करायचं, नाही नाही म्हणायचं. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हा काय प्रश्न आहे? ऑफकोर्स आय ट्रस्ट यू. बिलीव्ह मी निकी, थोड्या वेळासाठी का होईना तुझा सगळा स्ट्रेस मी घालवेन. मी तुला अशा मोमेंट्स गिफ्ट करेन ज्यामुळे आयुष्यभर तुझ्या चेहऱ्यावर स्माइल येईल. मला आहे ना अर्पिता मॅडमच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण यार ते असं बघतात ना माझ्याकडे की जरा डोळे मोठे केले की माझं सगळं मनातलं मनातच राहून जातं. शब्दच फुटत नाहीत यार. हे असं डायरेक्ट नाही सांगता येणार. काहीतरी असं म्हणजे असा सोपा मार्ग काहीतरी शोधून काढला पाहिजे. पण काय मार्ग काढणार? मी मेसेज टाईप करून सांगू का त्यांना? हा, ते 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 सोपं पडेल. म्हणजे कसं असं समोरासमोर बोलायची भानगडच राहणार नाही. मेसेज टाईप करतो. पण मेसेज वाचतात का त्या? आणि उद्या समोरच तुझा मेसेज वाचला तर? नाही 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 नाही, ते मग बघितलं तर सगळं प्रॉब्लेमच होऊन जाईल. ते सगळं असं नको. काहीतरी दुसरं शोधून काढायला लागेल मला. हां हां, मी त्यांना व्हॉइस रेकॉर्ड करतो आणि पाठवतो. म्हणजे जे बोलायचं आहे ते असं रेकॉर्ड करतो आणि देतो पाठवून. बकवास, एकदम बकवास. म्हणजे समजा उद्या तुम्ही सगळे एकत्र जेवायला बसलात घरातले, आणि जर का त्यांनी व्हॉइस नोट ऐकली तर आई दीदी वाम. नाही 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 नाही, ते नको, ते नको. काहीतरी 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 वेगळं 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 काहीतरी शोधतो मी. थांब जरा. श्रेयस. हा, श्रेयस समोर सांगतो त्यांना. म्हणजे कसं त्या ओरडणार पण नाहीत मला आणि सगळं सांगूनही होईल. हा, हे कसं वाटतं? पण नंतर त्यांनी तुझी शाळा घेतली तर? एकाचं 2 करून सांगितलं तर? मामी, मामाला तू आवडतेस असं जर त्यांनी सांगितलं तर सगळं सगळंच फुसून जाईल मग तर. मेसेज नको. मी काय म्हणतो, एक छोटीशी कल्पना सुचली. ओ, अनुलोम विलोम ऐका ना जरा. छोटीशी कल्पना सुचली आहे मला. कशी वाटते तुम्ही सांगा. म्हणजे मी जर त्यांना पत्र लिहिलं तर? बेस्ट. आता त्या दोघांना आवडलंय. तुमचं काय ते सांगा प्लीज.
कडक. पत्र लिहितो काय कल्पना सुचली मला एकदम ब्रिलियंट. पण सुरुवात कुठून करू? असं करतो. नमस्कार अर्पिता मॅडम, मी समीर बोलतोय. मला तुमच्याशी थोडं बोलायचंय म्हणजे लिहायचंय, म्हणजे जे लिहायचंय ते बोलायचंय. काय लिहितोय बोलतोय करतोय, किती घाण वाटतंय ते. काय सुरुवात कशी करायची जर मला कळलं ना, तर मग पुढचं पत्र मी लिहीन. ते कशी करायची कळत नाहीये. कौतुक करू? अर्पिता मॅडम, आज जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये तुम्ही खूप छान दिसत होता. रस्त्यावरच्या टपोऱ्याने कौतुक केल्यासारखं वाटतंय. काय लिहू तो सगळं. अर्पिता मॅडम, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि माझी अशी आशा आहे, म्हणजे तुम्हाला विनंती आहे की मी जे सांगेन ते तुम्ही ऐकून घ्याल, आणि ते जर तुम्ही ऐकून घेतलं तर मला. भाषण वाटतंय हे. काही लिहितोस का रे? तर काय शाळेमध्ये अनौपचारिक पद्धतीनं पत्र सुरू करतात, प्रिय लिहून. तसं करू? म्हणजे अर्पिता मॅडम आता तशा प्रियच आहेत ना मला.